श्री स्वामी समर्थ. धुरोडीच्या दिवशी काही ग्रहण होतं म्हणून जास्त काही जणांनी कलर खेळले नाही. आम्ही थोडंफार खेळलो. तर मुलं पण पहा किती हे केलं. या मुलांनी ना विराजला डायरेक्ट ड्रम मध्ये टाकलं होतं आणि त्याचे डोळे पण इतके लाल झाले होते. तर खूप कलर लावला. छोटा आहे म्हणून त्यांनी समजून घ्यायचं ना. तर एवढा कलर लावला की त्याच्या डोळ्यात त्याच्यात गेला आणि मग मलाच करमन गेलं. मग त्याच्या डोळ्यात ड्रॉप हे वगैरे टाकले आणि मग चांगले झाले. ग्रहण असल्यामुळे पूजा पाठ करतात, तर मी त्या दिवशी थोडीशी पोथी वाचली. दुसऱ्या दिवशी थोडंसं आवरून बसले. म्हटलं पटकन ब्लाऊज शिवायला बसावं. बांगड्या भरत होते, तेवढ्यात आमच्या कॉलनीतल्या बायका आल्या. बांगड्या भरता भरता मला बाहेर बोलून घेतलं आणि असं काही सगळं काही रंगवलं. मला खूप कंटाळा आला होता. पण डबल अंघोळ वगैरे करून पुन्हा बसली ब्लाऊज शिवायला. ब्लाऊज शिवत बसले तेवढ्यात हर्षू पण शाळेतून आला आणि त्याची खूप मान दुखत होती. इतका रडत होता माझी मान दुखायली म्हणून. तर त्याला मग चांगली बेलण्यानं मसाज करून दिली. त्याची मान आवटळल्यासारखी झाली, पण खूपच आवटळली. तर रडतच होता सारखा. तर काल त्याला दवाखान्यात नेऊन आणलं. गोळ्या औषध वगैरे दिली आणि घरी पण मसाज चालूच आहे. आज थोडं बरं वाटते. तर मी आज सकाळी ना नाश्त्यामध्ये मटकी बनवली होती आणि थोडंसं त्याला काही चवदार बनवलं की सगळेजण आवडून खातात. नाही तर मुलं असं काही मटकी खातच नाही. त्यासाठी मेथी, कोथिंबीर, टमाटर, कांदा, लिंबू आणि हा बालाजी खट्टा मिठा चिवडा आहे याच्यावर टाकला आणि सगळं काही कोथिंबीर हे टमाटर कच्चं टाकलं तर पौष्टिक पण होतं आणि मुलं पण आवडीने खातात. नाहीतर अशी मटकी खातच नाही. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.